या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित, दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासापर्यंत सस्पेन्स कायम। विधान परिषदेच्या उमेदवारीत शिवसेनेत शेवटच्या तासापर्यंत सस्पेन्स कायम राहणार असल्याचं दिसून येत आहे। विधान परिषदेसाठी भाजपकडून काल 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। महाविकास आघाडी यांच्याकडूनही लढवली जाणाऱ्या एका जागेसाठी उमेदवार जवळपास निश्चित आहे। शिंदेंच्या शिवसेनेत मात्र शेवटपर्यंतचा सस्पेन्स यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची मोठी यादी आहे। अशात ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर मिळालेल्या संधीमुळे प्रस्थापित नेत्यांसोबत इतर नेत्यांनाही आपल्याला संधी मिळू शकते अशी आशा आहे। 2 जागांपैकी एका जागेवर नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित मानले जात असून मात्र दुसऱ्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे। दुसऱ्या जागेसाठी प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांचे नाव चर्चेत होते, मात्र प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट घातली होती। त्यानंतर आज बच्चू कडू मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे बच्चू कडूंच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष आहे। मात्र शिवसेनेतही दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक, शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे समोर येत आहे। भाजपकडून विधान परिषदेसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोले आणि प्रमोद जठार यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहेत। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे। विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे। महायुतीत भाजप 131 आमदार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आमदार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी 40 आमदार असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीची एकूण संख्याबळ 46 आहे, त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो।